एक वर्षानं लई हर्षानं अहो एक वर्षानं लई हर्षानं घरदार सजलई माझं ती घरातली आई ती घरातली आजी ती ताई काय म्हणते अगं एक वर्षानं लई हर्षानं घरदार सजलई माझं घेऊन हातात आरतीचं ताट करून शृंगार साज ती कल्पना करा आपल्या घरातली आई ताई माई अंगणात उभी आहे ती काय म्हणते अगं एक वर्षानं लई हर्षानं घरदार सजलई माझं घेऊन हातात आरतीचं ताट करून शृंगार साज मग ती काय म्हणते माझा येणार ग लाडाचा श्री गणराज माझा येणार ग लाडाचा श्री गणराज
त्याचे चरण पूजन केल्याशिवाय या संस्कृतीचा आशीर्वाद नाही, शिवाय कार्य नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे, माझा श्री गणराया पहिलं मोठे सामान, साऱ्या देवामध्ये त्याची मूर्ती लय छान, साऱ्या देवामध्ये त्याची मूर्ती लय छान, साऱ्या देवामध्ये त्याची मूर्ती लय छान. श्रीराम गणाचे आम्ही गाऊ गुणगान, देई तोचे आमास छान ऐसे वरदान, देई तोचे आमास छान ऐसे वरदान, देई तोचे आमास छान ऐसे वरदान. तोपर्यंत गाणे विदेश वाजे गाऊन नाचतोय आज, तोपर्यंत गाणे विदेश वाजे गाऊन नाचतोय आज. आता येणार ग, आता येणार ग, येणार ग लाडाचा श्री गणराज, येणार ग, येणार ग लाडाचा श्री आता येणार हो, येणार हो लाडाचा श्री गणराज. या ठिकाणी आलेला बक्षीस आहे हे बाबा माझ्या पुढे व्हाईट लाईट मार त्यांना थोडा इमारत फिरून 2 वर्षात मार्ग झालाय. कोकणी कला लांजा राजापूर सामाजिक संस्था खल्लव ती मगाशी विशालाने नोट दिली ना, तशी एक नोट दाखव बघ कसा खल्लवतो. आणि म्हणून या ठिकाणी स्तवनाने गाणं झालेलं आहे. तुम्ही फक्त असे मला हसताना दिसले पाहिजे, बाकी सगळं रंगमाच्या गाजवायचं काम फिनिश व्हायचं लक्षात ठेवा. या ठिकाणी स्तवनाने गाणं झालेलं आहे आणि गवळण सादर करतोय. गवळण सादर करत असताना बसा 2 मिनिटं बसा. बुवांना माझी कल्पना आहे, मला त्यांची कल्पना आहे. विषयाला सोडून मी कधी गात नाही आणि वायफळ जो काही त्याला त्याचं उत्तर नक्की मिळणार आहे रंगमंचावर. आणि कित्येक अशी उदाहरणं आहेत, बरोबर की नाही बरोबर. त्यामुळे शास्त्राला अनुसरून विषयाला धरून या ठिकाणी हा विचार आपल्याला सादर करायचे आहे. आणि म्हणून फक्त हा शब्दांचा खेळ आहे आणि त्या विषयाला आधार आहे. आणि म्हणून जीवनमान विनंती करतोय की गवळण गातोय. सुरुवातीला विनंती करतोय बुवा जीवन बुवा गावावर आलोय, मी ह्याव करीन, मी त्याव करीन, मी असं सांगते, मी तसं सांगते, मी चिंचित लक्षात ठेव बुवा. हा तर आता सगळं तुझं जुनं झालं, सांगतील फागतील चेचिन बेचिन. चांगली जाणकार लोक आहेत, कोकणातील लोक आहेत, जे गातोय त्याला आधार आहे. विषयाला विषय दे आणि चांगली चाल तुझ्यासाठी आणली. जीवन बोला चाली कसं जरा एखादी नवीन काली की बाबा माझा थोडा काम करतो पण आपलाच आहे म्हणून त्याला सोप्या झाली देतो. जेवढं मी बोलीन त्याच्यावर डबल तो बोलला की जरा मला पण दुसऱ्या बाजूला मला काय रिक्षा बघून जायचं काढायचंय.
भावाला माझ्या रात्रीची गाडी पकडायची, सकाळी 6ची गाडी पकडायची, तर काहीतरी वाटलं पाहिजे का भावाला गाडीत बसल्यावर, बरोबर ना? आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय, की आज या कानाचा डाव एका झटक्यात फसणार आहे. जीवन बुवा तू कितीही गाडी फिरव, पण तुझा टायर आज फसणार आहे. हा म्हणून काय म्हणतोय की आज या कानाचा डाव एका झटक्यात फसणार आहे आणि याचा सारा घोटाळा तुम्हाला आज दिसणार आहे. थोडा जरी बोलले की राधा, अहो थोडा जरी बोलले तरी हा माझ्यावरती रुसणार आहे. आणि सुरुवातीलाच याची ठासल्याशिवाय, अहो सुरुवातीलाच याची ठासल्याशिवाय शेवटी हा स्वतःवर असणार आहे. आणि म्हणून ओ बुवा सोपीचा आणले, आता जीवाला वाटतंय बरं. होय दादा, अरे आता जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमान झाल्यावर. विमान प्रेमी कोण आहे का आपला? 15वाला कोण आहे? 15वाला आता दाखवतोय, आता प्रूफच येऊन आला आहे. आणि म्हणून हे दादा, अरे माझ्या जीवाला वाटतंय बरं, भावा तुझं दात हे दिसल्यावर. तो कसं खाता बरं विमान? माझ्या भावासारख्या कोणी सांगतोय माझं झालंय, ज्याचं लग्न होणार आहे 6 महिने तरी डॉक्टर सांगतात ते विमान सोडा. जो तिथं एखादा कोण सासरा होणारा बोलला ना की पोराला सांगा एक सेल्फी काढायला, तो वाईट वर कोण आहे बाबा, तू पहिला तर भूल पहिला मागं नाही, तर भूल तो पहिला मागं नाही. काय दिसायला अगदी गोरा पाणी, तो कसला मला विमान खाईल नाही ना. अगदी तुझा चांगलं आम्हाला लक्षात ठेव, ती विमान खाल्ली सगळी गाण तिथं बसले मला माहिती आहे. आणि म्हणून अरे आता जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमान खाल्ल्यावर. हे मला बोलले आज जीवनावर भडकू नकोस, हसत खेळत कार्यक्रम कर. मी भडकलो नाही, लक्षात ठेव. हा बरोबर की नाही? हा मी पेटवणार आहे. हा आता तुझ्या लाईट मध्ये पंखा आहे काय? एसी चालू आहे. नंतर आपला दत्ता या वर्षीचा सावडाला सुपर दत्तासाठी एका जोरदार टाळ्या वाजवायला आणला पाहिजे भावाला. आणि म्हणून त्या गवळणी सगळ्या यशोदेमाईकडे जातात आणि यशोदेमाईला काय म्हणतात, हा विषय आहे जीवनमुळा. विषयाला आधार आहे पान क्रमांक 81 देतोय बुवा. तेवढा तुमचा अभ्यास कमी आहे, परंतु आपलाच हात म्हणून देतोय. काय म्हणतोय बघा, आता गवळणी यशोदेमाईच्या कानात उभ्या आहेत, त्या काय म्हणतायत, अगं कुठं हाय यशोदे तुझा तो काना. कुठं आहे? इकडे आहे की तिकडे आहे? कुठं आहे? इकडे आहे. बंदरावर आहे. कुठल्या बंदरावर? पाठीच आहे काय? ए बाबा, काय म्हणते गवळण? यशोदेमाईला म्हणते, अगं कुठं हाय यशोदे तुझा तो काना, समजतो स्वतःला हा दीडशाना. अगं आई हे माये, अगं कुठं हाय यशोदे तुझा तो काना, समजतो स्वतःला हा दीडशाना. बदनाम झालाय तुझा हा भरगाव भर. ती गवळण म्हणते नुसती एवढी लफडी करून ठेवला नाही सगळी गावात,
की जिथं जाऊन तिथं बदनाम झालेला आहे. म्हणून अगं बदनाम झालाय तुझा हा पोरगा उभा सांगते तुला यशोदे खरं. अगं यशोदे माय अरे सांगते तुला यशोदे खरं बदनाम झालाय तुझा हा पोरगा उभा. अगं बदनाम झालाय तुझा हा पोरगा उभा. सांगते तुला यशोदे खरं. अगं सांगते तुला यशोदे खरं हा कान तुझा मुतलाय पडवीवर. सांगते तुला यशोदे खरं तुझा मुतलाय पडवीवर. तुला यशोदे खरं सांगते तुला यशोदे खरं मुतलाय पडवीवर. तुला यशोदे खरं मुतलाय पडवीवर.
विश्व प्रकटीकरण हा विषय आहे आणि त्याचा जो भाग आहे जो प्रमाणात दिलेला आहे नक्कीच या ठिकाणी उत्तर देतील आणि गणना तोड देतील म्हणून या ठिकाणी चला या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमासाठी दांडेकर यांच्याकडे 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. नाच मला दोन्ही आहे स्तवन गणाने गणाने झालेले आहे. शक्तितुल्याच्या या नियमानुसार बुवांना प्रश्नाची उत्तर दिलेली आहे आणि आजचा प्रश्न हा असा आहे की जेव्हा जीवनबुवा श्रीकृष्णांनी नारदांना जेव्हा दर्शन दिलं ते दर्शन वेगवेगळ्या रूपात दिलं परंतु एकदा दर्शन देताना जीवनबुवा श्रीकृष्ण स्वामी एका मंत्राचा जप करत आहे तर तो बुवा मंत्र कोणता आणि कलियुगामध्ये त्याचं रहस्य कोणतं हे सांगायचं आहे. बऱ्याच बुवांनी गायत्री मंत्र दिलेला आहे. गायत्री मंत्र कृपा करून जीवनबुवा सांगायचं नाहीये. हल 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 तर तो मंत्र कोणता या ठिकाणी जीवनमध्ये सांगायचा आहे. हल अरे दत्ता तुझे किती सुंदर आकाश अरे तुझा चंद्र हा सुंदर आणि सूर्य हा सुंदर. अरे बाबा तुझ्यासाठी गाणं गातोय तरी तुला सिटीवर असतो आणि म्हणून तांत्रिक बिघाड आहे डोंट वरी. पण बघ ना सगळ्यांनी बंद केले की काय होत नाही. मी बंद केला की परत सिटी वाजते. हॅलो गावकऱ्यांनो सगळं काढू नका आमचं. हा तर या ठिकाणी पहिल्या बारीच काय करू दुसरं घेऊ काय जीवनला एवढा बोललं तर तुझी शक्ती वाजली अजून तर बारी बाकी आहे माझी. मंत्र देतो वरचं खाली आणि खालचं वर लावून बघताय का मधला थोडं वर कर आता थोडा वर साऊंड थोडासा फक्त बस पहिला सगळं दे. हॅलो असाडी आली हॅलो नाही तू मशीनवर टाकतो नकोस होईल सगळं बरोबर मला माहिती आहे सगळं काय नाही भुताटकी असते मध्ये हा चला
चला चला सुरू करतो. फक्त बाहेर दादा माझा फक्त हलवू नकोस. हा बस. माझा माईकला काय हलवलं असं बोलतोय. हे बाबा तुला पण अशीच मजा करायची आहे. कुठं ऐकलं तू त्याला सांग तिकडं वरती जर गेलास बाथरूमला तर ते शेवाळे सगळं मी घसरलो पण घसरशील सांग. हा बरं आहे ना सगळं. हा आणि म्हणून चला थोडक्यात घेतोय. काय म्हणतोय की गुळाची चव या गाढवाला कधीच कळणार नाही. चिमणवाला बरेच सूर्यवाले भेटले, बरेच शक्तीवाले त्याला भेटले, परंतु तू बाय फेक दोन फेकायला जातो. हा पण जसा आमच्यावर फेकशील त्याच्यावर पण फेक. हा परंतु चिमणवाला माझी सवय चांगलीच माहितीये. मी वायफाय कधी घात नाही आणि ज्या काही शेरोशायरा मारतो त्याला मारणे काय तो माझा अभ्यास आहे. चिमणबुवा फक्त आज तू सेक्टिंग आणि फाक्टिंग कर. आज तुला टेक्निक नाही बघ का. हा आणि म्हणून ही गुळाची चव ही गाढवाला कधीच कळणार नाही आणि माझ्या कुठल्याच गाण्याची तोड अहो तुम्हाला याच्याकडून मिळणार नाही. ती कावळ्याने किती घेतली उडान, ती कावळ्याने किती घेतली उडान तरी त्याला गाडीची सर ही येणार नाही. आणि या कुत्र्याचं शेपूट किती नाही घाला ते वाकडं राहील पण सरळ कधी होणार नाही. विषय आहे चिमणबुवा. पहिला विषय समजवतो. जेव्हा हनुमंताला सुद्धा गर्व झाला होता आणि नवनाथांबरोबर जेव्हा युद्ध करायला गेला तेव्हा वायुदेव बघतायत आणि वायुदेव त्या युद्धामध्ये सामील होतात आणि वायुदेव जे काय करतात ते या ठिकाणी नवनाथ सांगत आहेत. बुवा मी काय सांगत नाही, नवनाथ सांगत आहेत. बघा कसं घेतला विषय. मी तर आज बुवाला लालच करणार आहे. किती लाल व्हायचं तर चिमणबुवाच्या हातात आहे. बरोबर की नाही. हा तर विषय कसा घेतोय बघा. हा आता मी घेतोय व मी ऐकतोय. मला काही इथंच जायचं आहे. हा आणि म्हणून माझ्या नादाला लागेल असं जर असा त्याने खूप वेळा प्रयत्न केलाय पण नंतर भावाला मी काय द्यायचं तो दिलाय. आणि म्हणून काय म्हणतोय मच्छिंद्रनाथ काय म्हणतोय चिमणबुवा. माझ्या नादाला लागेल असं जर बुवा पडशील तोंडावर. होय चिमणबुवा. अरे माझ्या नादाला लागेल असं जर बुवा पडशील तोंडावर. एकदा विचार बापाला खरं. आता म्हणते माझा बाप काढला परंतु त्या वाचनामध्ये तसा विषय आहे. काय म्हणतोय माझ्या नादाला लागेल असं जर चिमणबुवा असा पडशील तोंडावर. अरे एकदा विचार बापाला खरं. तुझा बाप सुद्धा येऊन रडत होता. होय बुवा. अरे तुझा
तुझा बाप सुद्धा येऊन रडत होता माझ्या या पायावर. तुझा ना रे बाबा तिकडं, हा तिकडे वायुदेव मच्छिंद्रनाथाला माफी मागतात, ते शरण जातात, तेव्हा त्या हनुमंताचा जीव असतो. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय, माझ्या नादाला लागलास जर बुवा पडशील तोंडावर, माझ्या नादाला लागलास जर बुवा पडशील तोंडावर, त्याचा विचार बाबा करा. तुझा बाप सुद्धा येऊन रडत होता माझ्या या पायावर, तुझा बाप सुद्धा येऊन रडत होता माझ्या या पायावर. What